आमदार सर नमस्ते. नमस्ते नमस्ते. बोला विजय सर बोला. ते शुभम तारांगण सोसायटीमध्ये जो काही एसटीपी प्लांट वर्किंग मध्ये प्रॉपर नाही आणि पाणी पुरवठा पण यांना पाण्याचा नाहीये. यासाठी खूप वर्षे लोक झगडत आहेत. ते बडेरा जे आहेत त्यांच्याशी आम्ही स्वतः बोललो, पण हे लोक 22 साली तुमच्याकडे आमदार असताना आली होती. हो बिल्डरनं याच्यामध्ये काही प्रोग्रेस केलेला नाही. यांचा प्रश्न जसा आहे तसाच आहे. हो. यांचं म्हणणं आहे की तुम्ही बिल्डरशी बोलून आमचा विषय सॉल्व्ह करून द्या. नाही बिल्डर हा तो फक्त येईल, परत आश्वासनं देईल, त्याच्यानंतर तो काय करणार नाही. आपण काय करू, मला मगाशी संजय गुंजाळांचा फोन आला होता. हो, ते अध्यक्ष आहे सोसायटीचे. हा, मी त्यांच्यावर बोललो सविस्तर काय कसं करायचं. पण आता परत मी काय सांगतोय ऐका जरा. हा ते प्रशासनाचे जे अधिकारी आहेत, समजा बीडीओ असेल किंवा ग्रामविकासचे आपले जिल्हा परिषदचे प्रमुख असतील, डेप्युटी सीओ. हा, त्यांनी ते मनावर घेऊन त्या बिल्डरला तिकडं बोलवलं पाहिजे आणि त्याच्याकडून बाइंडिंग करून घेतलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये तहसीलदार पण आला पाहिजे. आणि समजा बिल्डर जर असं ऐकत नसेल आणि तो वेळ काढूपणा करत असेल तर त्याला काहीतरी शासन नक्कीच झालं पाहिजे. नाही, तो काय करतोय, तो वरून लोकांना पोझिशन पण देतात ते लोक. म्हणजे लिटरली आता पाणी जे त्यांना द्यायला पाहिजे, बोरवेलचं पाणी आहे किंवा पिंपळवंडीवरून त्याची कोकणी नदीची पाईपलाईन आहे, तर ते फुल फ्लेज मध्ये पाणी येत नाही लोकांना वापरायला. परत ते वॉटर हार्डनेस जो आहे ते सॉफ्टनेर टाकायचा होता तो टाकला नाही. महिलांचा केस गळणं असेल, पाण्यात फिल्टर जाम होणं असेल, क्षाराचं पाणी सगळं येते, त्याच्या आरोग्यावर परिणाम होतोय, ते पण पेंडिंग आहे. इव्हन ती निश्चितच बिल्डरची जबाबदारी आहे. हो, आता आहे या लोकांनाच तो पाणी पुरवू शकत नाही, तर त्याने नवीन परत त्यांच्या अंगावर बोजा टाकण्याची काही गरज नाही. पहिलं तर त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन तिथे केलं पाहिजे. आणि पाण्याचं व्यवस्थापन जर त्याला त्याच्याकडून होत नसेल तर त्याने अधिकचं बांधकाम करून अजून त्याच्यावर लोकांना, या लोकांना तर फसवले पण पुढच्या नवीन लोकांना फसवते असं आलं. माझी रिक्वेस्ट होती, तुम्ही सकाळी आल्याच ना उद्या, तर बिल्डर आणि बीडीओशी बोलून तसं तुम्ही आणलं तर सोबत तर बरं होईल ना, सगळा विषय संपून जाईल. मला संध्याकाळी 7 वाजता संजय गुंजाळांचा फोन आला, पण आज महाशिवरात्र असल्यामुळे मी मावळ भागात आहे. बरोबर. मी आता हडसरला. अच्छा. हा, तर आता मी सकाळी तिथे येणारच आहे, पण मी तहसीलदारला पण फोन करतो आणि बीडीओला पण फोन. हा, सोबत आणा. घ्यायचं कारण असं आहे का लोकांना आता आउटपुट पाहिजे. लोक 6 वर्ष गेली हे पाठपुरावर फसले. मी त्यांना घेऊन येणार. त्या बिल्डरने जर ऐकलं नाही तर बिल्डरवर काय त्यांची दंडात्मक कारवाई असेल ती करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याच्यावर बोजा चढवा, पण आमच्या लोकांचा ते प्रश्न मार्गी लागला पाहिजे. मी सकाळी येतोय तिकडे 10 वाजता. हो, या. ओके, ठीक आहे. थँक्यू. हो, ठीक आहे. महत्वाचे मुद्दे आहेत. एक त्याच्यात ड्रेनेज लाईनचा आहे आणि दुसरा आहे पाण्याचा. तर पाण्यासाठी पिंपळवंडीची जी एक विहीर आहे, 7.5 लाख रुपये द्या ना लोकांचे, ते सांगा ना त्याचं काय करायचं. हा एक म्हणजे मुद्दे, हे दोन मुद्द्यांवर जाऊ पहिले. नाही नाही नाही, आहे 8 मुद्दे. हा, जे काही मुद्दे आहेत 8 मुद्दे आहेत. येस. तर पाण्याचा सोर्सचा मुद्दा क्रमांक 1, पाण्याचा सोर्स जो फ्रेश वॉटर ज्याला म्हणतो, तर फ्रेश वॉटरसाठी आपण वडगाव आनंदला सुद्धा विहीर घेतलेली आणि आज त्या विहिरीतून कंटिन्यू पाणी येतं. आणि एक 6 महिन्यापूर्वी त्या विहिरीचं पूजनही केलंय आपण आणि तिथून आता कंटिन्यू पाणी येत आहे. तुम्हाला पहिलं एक मिनिट थांबा. आम्हाला वीर दाखवली नाही अजून, आमच्यापैकी कोणाला दाखवली वीर? नाही दाखवली. हा, आम्हाला काय तुमच्याकडे पेपर आहे? तुमच्या वीर समजा ही शुभम तरंगाच्या नावावर वीर, याचे पेपर तुमच्याकडे काही आहेत का? पेपर लीगल पेपर आहे का? विहिरीतून का होते पाणी येते का? हो, 100%. नाही ऐका सर, 2 वेळा येते, 4 वेळा येत नाही. या मुद्दा क्रमांक 1, स्वच्छ पाणी कुठून येतंय? विहीर मालकीची आहे का? वडगाव आनंद इथे आपण विहीर घेतली 2 किलोमीटरवर, तिथं रेग्युलर पाणी येते. आजही पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी आहे, रेग्युलर पाणी येते. तिचा नोटराईज डॉक्युमेंट आपण केलाय. आपण स्वतः जागा विकत घेतली नाही, शेतकऱ्याबरोबर 50% पार्टनरशिप जागा घेऊन केलेली आहे. आपण 1 गुंठा जागा आहे, त्या जागेचं विहिरीची खोदणी वगैरे बाकी सगळं काम आपण केलंय. त्या ठिकाणी मीटर बसलाय, मीटर मधून विहिरीतून रोज डेली पाणी येते. यांचं म्हणणं आहे, एक मुद्दा क्लिअर करा, हा मुद्दा खरा आहे का? अजिबात नाही. खोटा मुद्दा आहे. मी सांगतो तुम्हाला, यांचं म्हणणं आहे तुमचा मुद्दा खोटा आहे. विहिरीतून पाणी येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 1 मिनिट थांबा. हा सर, 1 मिनिट थांबा जरा. 1 मिनिट. कॅमेरा चालू आहे पुढे सरका. हो, बोल ना मुद्दा. नाही तिथं कुठं विहीर आहे पाणी येतंय ती कोणाला दाखवली तुम्ही?
विहीर आपण कोणाला दाखवलं नाही, परंतु विहिरीचं जलपूजन Document पाहू, document पाहू. हो, डॉक्युमेंट आपल्या नावाचं काही विहिरीचं आपण शेतकऱ्याबरोबर नोटराई डॉक्युमेंट बनवलंय, त्याचा रजिस्टर डॉक्युमेंट व्हायचंय असं विषय आहे. रजिस्टर डॉक्युमेंट आहे आपल्याकडे, आपल्या फाईल आहे. विकेपर्यंत तुम्ही केलेले परमनंट केलेले हे तर काय कोणाकडे काय तुम्ही यांना दाखवलं पाहिजे. ते दाखवायचं, त्यांच्यावर मीटिंग करायची, आपण मीटिंग केलेली नाही त्यांच्याबरोबर, तो विषय राहिला मीटिंग करायचा. हो, ऐका वाणी साहेब, एक मिनिट हे करू नका, मुद्द्यावर या. यांनी जो पाण्याचा सोर्स क्रिएट केलाय तो आज दिसतोय, उद्या तो ऑथेंटिक आपल्या सोसायटीच्या नावाने त्याचा काहीतरी बॉन्ड झाला पाहिजे. रजिस्टर डॉक्युमेंट होणार त्याचं. हो, बिल्डरची उद्या बोलू, रजिस्टर डॉक्युमेंट होईल दुसरं त्याचं. सांगा. ते करून घेऊ आपण, जे राहिलं ते करून घेऊ. पेंटिंग पुढे सांग, पुढच्या मागणी कुठलं सांगा दुसरं. वॉटर सॉफ्टनरचं काय केलं तुम्ही? एक मिनिट. वॉटर सॉफ्टनरचा जो आपला युनिट आहे त्यातलं काही पार्ट आता नादुरुस्त आहे, ते दुरुस्त करायचं आपलं काम चालू आहे. Working मध्ये होतं कधी? वर्किंग मध्ये होतं सर, कधी होतं का? वर्किंग मध्ये होतं, वर्किंग मध्ये कधीपासून होतं. आहे? किती बिल्डिंग होता? किती बिल्डिंग होता वर्किंग मध्ये? कधीपासून नाही, पहिलं आता त्या 4 किती बिल्डिंग वर्किंग मध्ये होता? तेच सांगतो मी, 4 बिल्डिंग साठी तो वर्किंग मध्ये होता. बाकीच्या त्यानंतर कधीच नव्हता. 4च बिल्डिंग ताबा दिलाय आपण. आणि रोजला तेच 4 बिल्डिंग आहे, 3 फ्लॅटच्या बिल्डिंग आहे, 3 फ्लॅटच्या बिल्डिंग आहे. ऍक्शन तुम्ही थोडं राहून घ्या. कोणत्या वर्षी होतं ते सांगा ना. तो किती केलेला बिल्डिंग साठी तर सोडा. कधीच बंद कोणत्या वर्षी होतं ते सांगा. तुम्हाला रोष वाढवायचा का कमी करायचा आहे लोकांचा? तुम्हाला रोष वाढवायचा का कमी करायचा आहे? रोष वाढवायचा विषय नाही. हा, मग आता 2017-18 साली जो बंद आहे, 18 साली बंद आहे. तुम्ही केलेला अठरा बघतो साली. वर्किंग ऐका, नाहीये. नंबर 2 वॉटर सॉफ्टनर वर्किंग मध्ये आणायचं आहे इन अवर कंडिशन. ओके. बरोबर. Yes, पुढं. थांबा ना, आता एक मिनिट. थांबा. मुद्दा क्रमांक 2 अहो, आपण एक मिनिट. मुद्दा क्रमांक 2 तुम्ही जो खुलासा करताय तो फेल आहे. नाही, तो दुसरी खुलासा आहे. म्हणजे विहिरीचा मुद्दा आपण डॉक्युमेंट पाहू, ओके. परमनंट करतो मुद्दा ठीक आहे. 2 नंबरच्या मुद्द्यावर तुम्ही फेल आहात, ते काय करणार आहात? तर त्याच्या बाबतीत दुरुस्त करून ते चालू करून देतो सर, ते चालू करून देतो. बिल्डर उद्या बिल्डर आले की ते सगळं आपण सगळं समोर मिटवून समोर समोर होईल. दाखवू. मुद्दा म्हणजे आता क्रमांक कळलं 3 की ते सगळं टेम्पररी चुकीची माहिती परमनंट काय नाही. 3 आता नंबर. सांडपाणी व्यवस्थापन एसटीपी प्लॅन पाहून बोला. आता फेज 1 आणि फेज 2 च्या संदर्भातला जो विषय आहे पाण्याचा, फेज 1 आणि फेज 2 संदर्भात त्यांनी असा मुद्दा मांडलाय, पाण्याची जी टाकी आहे ती अपुरी, त्यांचा असा अंडरग्राऊंड जी पाण्याची टाकी आहे, आता जी पाण्याची टाकी आहे ती आपली 3 लाख लिटरची पाण्याची टाकी आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एक मिनिट शासनाच्या नियमाप्रमाणे सोसायटीसाठी 2,65,000 2,70,000 पाणी रिक्वायर्ड आहे. आपण 3 लाख लिटरची पाण्याची टाकी केलेली आहे. हे जे 3 लाख लिटरची, हा एक मिनिट, हा एक हे करतो. हे जर पाणी पुरत नसेल, भविष्यात याच्यात गरज पडत असेल, तर आपण ती टाकी वाढून आपल्याला करता येईल. तो अंतर्गत भाग आहे आपला, आपण ते काम कधी करू शकतो. असं तेच सांगतो ना. थोडक्यात काय कळलं, जे आहे टाकी ती वापरात आपल्याला जी येते ती पुरेशी नाही. सोसायटीमध्ये किती फ्लॅट आहे, एका माणसाला किती लिटर पाणी लागतं, ओके, ओके. तुम्ही किती पाणी पुरवठा केलेला आहे? एका व्यक्तीला शासनाच्या नियमाप्रमाणे 125 लिटर पाणी पाहिजे. आज सोसायटीमध्ये 172 फ्लॅट आहेत. एक मिनिट. आम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे नव्हतं सांगितलं. आम्हाला काय सांगितलं 24 तास पाणी. आम्ही असं एक माणसाने एक विकलं नाही राव, पण आज 24 तास पाणी. नाही बरं का वाणी साहेब, एक मिनिट. वाणी साहेब, 125 लिटर माणशी 125 लिटर पाण्याची हमी दिली की 24 तास पाण्याची हमी दिली? पाण्याची 24 तास तुम्ही जी हमी दिली ना, ज्याचे पैसे घेतले त्याच बोला. तेच सांगतो. यांचं म्हणणं हे काय ध्यानात आहे घ्या. का? तुम्ही 125 मला ब्रोशर दाखवा 24 तासाचे, मी तुम्हाला आता 24 ब्रोशर दाखवी. यांचं म्हणणं खरं आहे का खोटं आहे? ब्राउशर आपण 24 तास पाणी संपला विषय, पैसे त्याचे घेतले ना. फसवणूक कोणी केली? एक मिनिट 24 तास पाणी डबल करा, ट्रिपल करा. 3 लाख लिटर पाणी कॅपॅसिटी 6 लाख नाही पुरणार 3 लाख कशी टाकीच नाही पुरणार. एक ध्यानात घ्या. मी तुम्हाला वाणी साहेब एक नियम, एक मिनिट माझं 1 मिनिट आहे का? नाही मी तुमचं नंतर 24 तास ऐकतो. पाणी मिळलं पाहिजे. नाही ऐका, मी तुम्हाला एक सिंपल गणित सांगतो. 7 लाख लिटर टाकी जी बनली ना, त्यावेळेला फेज 1 फेज 2 यांनी 3 लाखाची बनवली, पण फेज 2 ला 4 मजलीच होतं. आता 3 मजली वाढले, 7 मजली झाले, टाकी वाढली. हा मुद्दा मी 2 ते 3 वर्षापूर्वी पण काढलेला. मग त्याचं काय? यांचा मुद्दा अज्ञानी आहे. त्यांचा मुद्दा बरोबर आहे मग सर. चूक कोणाची? नाही चुकीचं आहे, तेच सांगतो सर. पाणी पुरवण्याची जबाबदारी आपण ब्रोशर मिळले 24 तास पाणी, परंतु आता फक्त बिल्डर पाणी पुरवतोय. स्थानिक स्वराज्य संस्था जी ग्रामपंचायत आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं पाणी आपल्याला येत नाहीये आत्ताच्या घडीला. त्याच्यात लिहिलं नव्हतं ना ग्रामपंचायतीची जबाबदारी.
एक मिनिट यांचं आणखी वाणी साहेब छगेड साहेब या. यांचं आणखी कन्फ्युजन आहे. यांचं म्हणणं तर त्याच आहे. एक मिनिट. यांचं म्हणणं काय माहिती का, पाणी किमान 7 लाख लिटर पाहिजे आता कॅपॅसिटी 3 लाख लिटरची. माझं हे 7 लाख नाही, माझं 7 लाखाचं म्हणणंच नाही. माझं म्हणणं काय नाही, 2 मिनिटं थांब. माझं म्हणणं हे 7 लाख 5 लाख 4 लाख नाही, 24 तास पाणी वापरायचं आहे ना. आम्ही आमचं फिल्टर करून काय करायचं ते करू. बरं का, 24 आणखी तास पाणी मिळालं पाहिजे. हा पण ऐका आणखी एक. यांच्या म्हणण्याप्रमाणे पाण्याची कॅपॅसिटी डबल झाली पाहिजे आताची इंटेकची. आताची टाकीची 24 कॅपॅसिटी तास मिळलं पाहिजे. हा 24 मिळालं पाहिजे वापरायला पाणी. पण नुसतं एवढं म्हणून जमणार नाहीये. यांना बेला प्रादेशिकच्या पाण्याच्या योजनेमध्ये आपण समाविष्ट केलेले, ते दरिवाज आराखड्यामध्ये यांना घेतलेले. यांना पिण्याचं पाणी हे सेपरेट मिळणार आहे. मीन व्हाईल आत्ताची जी यांची व्यवस्था आहे ना ती आता कमी पडते. वापरासाठी यांनी वापरायला द्यायचंय. प्लस जे पाणी येईपर्यंत, बेलेपराचे पाणी येईपर्यंत ह्यांनी ते पाणी पुरवायचे प्यायचं. ते साठवायचं कशात? थांबा ना, अहो तुम्ही मला का क्रॉस करताय? मी नाही, मी सांगतो तुम्हाला मेन मुद्दा. अहो थांबा जरा, तुमचं झालं ऐकलं तुमचं जरा 2 मिनिट थांबा. आता विषय काय तुम्हाला चालक मुद्दा काय सांगितलं मी? बरोबर सर. वापराच्या पाण्याबरोबर आता जे बेलेपराचे पाणी येईल त्याच्यापर्यंत तुम्हाला पिण्याचं पाणी द्यायचं. प्लस त्याला तुम्हाला फिल्टर प्लांट द्यायचा पाण्याचा. प्लस आता जे पाणी आलंय त्याला सॉफ्टनर द्यायचं आहे. बरोबर. तरच हे पाणी क्षारमुक्त होईल. हे लक्षात घ्या. हे उद्या कळलं पाहिजे मीटिंग मध्ये. आणि हे तुम्ही एक मिनिट, तुम्ही लक्षात घ्या, मी सांगतोय ते 2 विषय कळाले. तिसरा आता सगळ्यात हॉट विषय, तुम्ही जो एसटीपीचा प्लांट चालू केलाय तो तुम्ही अंडर मेंटेनन्स म्हणताय, त्याचं तुम्ही काय करणार? त्याची आताची कंडिशन काय आहे आणि तो किती वर्ष खराब आहे हे रिअल सांगा. आता जो एसटीबीचा प्लांट आहे आपला, तो सुरुवातीचा जो एसटीबीचा आपला प्लांट होता तो 1,20,000 लिटरचा होता. आताचा जो आहे तो 2,70,000 लिटरचा केलेला आहे आपण. त्यासाठी त्याच्या नुसतं एसटीबी प्लांटची क्षमता नाही वाढवली, त्याच्या टाक्या पण वाढवल्यात खाली आपण त्याच्या. तुम्ही बिल्डिंग 4 मधले 7 मधले केली, वाढली. तर ते पाण्याचं कॅल्क्युलेशन करून शासनाच्या नियमाप्रमाणेच केलंय. आता तर बंद आहे का चालू आहे? यांचं चालू आहे म्हणणं सर, खरं आहे का? आता चालू आहे. एक मी सांगतो ना, आम्ही सांगतो ना. तुमचा 1,20,000 2,70,000 केला काय आणि 10 लाख केला काय? रिझल्ट काय आहे? तिथं उभं राहता येत नाही. बंद येतो आता. तिथं उभं राहता येत नाही. तिथं घाणेरडी दुर्गंधी चालू आहे. यांच्या म्हणण्यात तिथं किती डासाचं तथ्य आहे? साम्राज्य आहे. यांच्या म्हणण्यात तथ्य हे खरं आहे. आहे का? तुम्ही स्वतः अनुभव घेतला का नाही सांगा. हो. याच्यामध्ये विषय असा असतो, त्याला 5 HP 3 मोटर आहेत. त्यातली एखादी मोटर खराब झाली किंवा एखादा ब्लोअर जर खराब झालं, पाणी त्याची ट्रीट करण्याची क्षमता थोडी कमी होती. जोखीम कोणाची? जोखीम बिल्डरची आहे, बरोबर आहे. ट्रीट करण्याची क्षमता कमी होती, त्यातून त्याची दुर्गंधी तयार होती असा विषय. परंतु आत्ताच्या घडीला त्याचे ब्लोअर सगळे चालू आहेत. परंतु त्याच्या 2 मोटर खराब झाल्या, त्या आपण रिपेअर करून आणल्यात. ते आता आपण बसवायचं काम यांना चालू किती वर्ष त्रास होतोय? आहे. सर रेग्युलर एसटीपी बंद नसतो. रेग्युलर एसटीपी चालवाच लागतो. एसटीपी बंद नाही ठेवत आपण. वारंवार प्रॉब्लेम किती दिवसाला? पाय पण आहे, पाय एवढाच. आणि मी काचा लावला तिथं, काचा स्वतःने. आणि त्यांचं एवढं मच्छर रे पाहिजे तिकडेच आहे फ्लॅट. शेजारी ऐका ना हो साहेब, तुम्ही ठरल्याप्रमाणे जर पूर्ण करून दिलं आणि सोसायटीला हँडओव्हर करून दिलं तर सोसायटी सक्षमपणाने ते करू शकेल. पण Commitment तुमच्या बेसिक पाहिजे, फॅसिलिटी तुम्ही शून्य आहेत. सुचतो ना. बेसिकली तुम्ही चुकलेला, तुम्ही ते करतच नाही. फुलफिल गेली 10 वर्ष करत नाही. पाळला नाही, तुम्ही सारवा 10 वर्ष करत नाही लोक. सर याच्यामध्ये तो जो एसटीपी आहे 2016-17 जेव्हापासून पोझिशन दिलंय तेव्हापासून तो चालू आहे सर. तर तेव्हापासून चालू आहे. आकडे मोड आणि नुसते आम्हाला हे आकडे सांगण्यापेक्षा actual तिथं काय चालू आहे. व्हेरीफाय करतो खरं आहे खोटं आहे. चला, मुद्दा पुढचा मुद्दा काय? एसटीपीचं सर आहे ना, एसटीपी चालू आहे. त्यामध्ये नादुरुस्त वगैरे होत होतो, तो आता कंटिन्यू चालतो, जे असं आमचंही म्हणणं नाही. आता सगळ्यात पुढचा मुद्दा पाहिलं माहिती नाही. आणखी सगळ्यात पुढचा मुद्दा. हो तुम्ही ऐका, मला ऐकताय का? बोला साहेब, बोला. हा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही एसटीपीचा प्लांट तुम्ही चालू केला, सांडपाणी तुम्ही प्रक्रिया करायला सुरुवात केली, पण त्यातून जे पाणी बाहेर पडतं, जे भले पूर्ण दुर्गंधीयुक्त नसेल, ते फिल्टर होऊन पाणी बाहेर आला असेल, त्या पाण्याच्या व्यवस्थेसंदर्भात तुम्ही बिल्डर म्हणून काय उपाययोजना केलेली आहे? कारण ते पाणी रस्त्यावर पलीकडे आता वाहू लागलेलं आहे. तुम्ही याच्यावर काय केलं आणि काय करणार तुम्ही हे सांगा. एसटीपीचं जे ट्रीट केलेलं पाणी अंदाजे रोज 55,000 लिटर ऍव्हरेज सांगतो मी, ऍव्हरेज 55,000 लिटर पाणी ट्रीट होतंय. त्यातलं पाणी आपण प्लस साठी वापरतो आणि गार्डन साठी वापरतो. एक मिनिट बोलतो ना. एक मिनिट हे झालं गोड. एक मिनिट
एक मिनिट हे झालं छान छान बोलणं, म्हणजे काय माहिती का, हे बोलण्यापूर्वी ठीक आहे की आम्ही त्यातलं पाणी बाहेर पडेल झाडांना वापरू, झाडांना वापरतो सर, ऐका ऐका, वापरतो. जर तुमचा प्लांटच बिघडलेला आहे, तुमचा प्लांटच बिघडलाय, ऐका ऐका एक मिनिट. जिथं हे पाणी सोडलं जातं तिथं बस होत नाही. खूप वास येतो. जिथे फ्लशला आम्ही तो प्रयोग करून बघितला, फ्लशला पाणी सोडलं होतं. ऑलरेडी टॉयलेटमध्ये दुर्गंध येते ना, त्या 10 पट दुर्गंध यात पाण्याने येते. दोन्ही मुद्दे बंद करून टाकला आम्ही ते. त्यांची तक्रार कन्फर्म आहे. ते बंद करा. तुम्ही तिथे फेल्युअर आहे. पुढचा मुद्दा रिसायकलचं पाणी. पुढचा मुद्दा काय आहे? ड्रेनेज लाईन. आता ड्रेनेज लाईन संदर्भामध्ये आपण शासन स्तरावर प्रयत्न जे केले ते आपण त्यांना सांगितले, त्यांच्या मदतीनेच केले आपण. मुंदा साहेब, सेक्रेटरी साहेब, जे खजिनदार साहेब, समाधानी त्यांच्या सगळे ऐका ना, तो विषय अजून पूर्ण झालेला नाही, तो विषय आपला पूर्ण झालेला नाही. याची किती वर्षात पूर्ण होईल? हा, कधीपासून प्रयत्न चालू आहे? त्यासाठी तोपर्यंत लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. बरोबर. त्यासाठी आपण एक गोष्ट अनेक म्हणतो हो तुम्ही एवढं सगळं आहे तरी नवीन लोकांना का मूर्ख बनवता, का त्याचा मुद्दे पाहिजे द्यायचे सर आपल्याला. नाही ते मुद्दा शेवटचा आहे. यांच्याकडून तो मुद्दा दोन शेवटचा आहे. ऐका की ना, आमची तो building मुद्दा ऐका ना, नाही. तो मुद्दा शेवटचा आहे. पण आता हा सूर्य आज येतात आपण लगेच करू. सकाळपासून इथं सगळेजण मंडळी बसलेले आहेत, वेगवेगळ्या मिटिंगला ऐका का बसलेत. ही बिल्डर साहेबांचे प्रतिनिधी आम्हाला काय सांगतात की आम्ही आळे ग्रामपंचायतीशी संपर्क केलाय, आम्ही वडगाव ग्रामपंचायत संपर्क केलाय. स्वतः आळे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य त्यांनी सर्वाधिक काळ उपसरपंचाचा काढलाय. त्यांनी सांगावं तुमच्याशी किती वेळा संपर्क केला, सांगा चला. सरपंच आम्हाला नाही संपर्क केला कोणाला, मग सांगा आता. आमच्याशी काही संबंधित विषय नाही आलाय. ती बनवेगिरी नाही का बाबा? नाही, ऐका ना. आळे ग्रामपंचायतीला जे पत्रव्यवहार आपण केलाय तो पत्रव्यवहार आम्ही सादर करतो. तो पत्रव्यवहार सादर करतो. आळे ग्रामपंचायतनी ड्रेनेज लाईन संदर्भामध्ये, पिण्याच्या पाण्या संदर्भामध्ये आम्ही व्यवस्था करतो असंही पत्र आपल्याला दिले. ते पत्र मी दाखवतो. ते दिले आम्ही याला हा, सर. पहिले पुढचा प्रश्न. मुद्दा काय आहे? पुढचा मुद्दा एमजेपीचं पुढचा मुद्दा त्यांचा एमजेपीचं पत्र आहे मला माहिती आहे. पार्किंग संदर्भातला मुद्दा त्यांचा. काय मुद्दा आहे तो? त्यांची ती सर्व सैनिकधारकांना पार्किंग सुविधा करून देणे. आता पार्किंग संदर्भात फर्स्ट पेज जेव्हा आपण सेल केलाय त्यावेळेला महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट होता, मोफा. त्या अंतर्गत बिल्डरला पार्किंग विकता येत नव्हती. आपण कोणालाही पार्किंग विकली नाही, कोणाचे पैसे पार्किंग संदर्भात घेतले नाही. परंतु सोसायटीमध्ये अंतर्गत वाद होऊ नये म्हणून आपण एक टेंटेटिव्ह पार्किंग अलॉटमेंट करून दिली होती. त्याप्रमाणे प्रत्येकाला पार्किंग आपण जेवढी अवेलेबल होती त्याप्रमाणे आपण पार्किंग करून दिली. त्यामध्ये आता त्यांचं असं काय म्हणणं आहे, 3 ते 4 लोकांना कवर्ड पार्किंग नाही, तर ती कवर्ड पार्किंग करून द्यावी असं त्यांचं मागणी आहे. त्यांची म्हणणं मागणी आहे. नियमात बसते का? त्यांची मागणी तशी नियमात बसत नाही, कारण तो फ्लॅट हे आपण बघा, आम्ही सांगतो आता. हा बोला सर. ते पहिले सारखेच बोलतात. ऐका ऐका ना, मी मुद्दा चेस करतो ना. थांबा, बरोबर आहे. 2 मिनिटं. तुम्ही आमची मागणी नियमात बसत नाही ना, बरोबर आहे ना? बरोबर. हा, कारण आम्ही काय मागणी करतोय, ओपन स्पेस मध्ये कव्हर करून द्या. तुम्ही फेस टू मध्ये ओपन स्पेस मध्ये कव्हर केलेलं नाही का? तुम्ही ओपन नाही ऐका बघा, आम्ही काय सांगतोय, तुम्ही ओपन स्पेसला पार्किंग दिलेत का नाही? पश्चिमेच्या साईडला, पश्चिमेच्या भिंतीच्या साईडला, इकडे विशाखाच्या बाहेर, इकडे पलीकडच्या बाजूला ओपन स्पेसला पार्किंग दिलेत का नाही दिल्यात? रोजच्या बाहेर दिलेत का नाही दिल्यात? मग जर त्या ओपन स्पेसला पार्किंग आम्ही काय म्हणतोय ते कव्हर करा. तुम्ही एक तसं कर्मचारी फेस टू मध्ये केलेलं आहे, नाही वाटलं का? पाहिजे. आमची जर ऐका ना साहेब, आमची जर मागणी चुकीची आहे, तर ते तुम्ही फेस टू मध्ये केलेलं नाही का? सांगा आम्हाला. ठीक आहे, त्यांचे जे कवर्ड पार्किंगची अपेक्षा आहे ते आपण पूर्ण करू, ते करून देऊ. मेहरबानी का तुमची? मेहरबानीचा नाही विषय, ते मेहरबानीचा विषय नाही, मेहरबानीचा विषय नाही, जबाबदारी म्हणून ते आम्ही एक मिनिट तुम्ही कॅमेरा सांगता हो जबाबदारी येस ऐका. येस करून देऊ सर, ऐका, ते करून बिल्डर देऊ. आहेत आणि तुम्ही नक्की, कर्मचारी आहेत. नक्की, ते उद्या नक्की. नाही म्हणलं तर नक्की करून देऊ साहेब. बिल्डरांशी बोलून सांगू, त्यांना हा, बोलून ठीक सांगू, आहे. करू उद्या तुम्ही म्हणत म्हणाल ते आम्ही बोललो आणि पुढचा तुम्ही नाही म्हणले, असं व्हायला पुढचा नको. मुद्दा पुढचा संपले. आहे ना? त्यांचा 7.5 लाख रुपयाचा सर काहीतरी, एक मिनिट, त्यांचा 7.5 लाख रुपये काहीतरी याचं म्हणणं आहे का त्या काळामध्ये आम्हाला टँकरनी पाणी पुरवठा करावा लागला आणि त्यासाठी आम्हाला 7.5 लाख रुपये त्याची भरपाई ते मागतायत. हा विषय त्या काळातला आहे, 2022 सालातला, मला वाटतं 2019 सालातला आहे तो विषय. त्या काळामध्ये मी नव्हतो, त्या संदर्भात मी नक्कीच आमच्या साहेबांशी बोलेल त्या संदर्भामध्ये. ही मागणी कधीपासूनची आहे त्यांची? 18-19 सर. मी जॉईन कधी झाली? 23 ला जॉईन झालो साहेब. 23 आतापर्यंत मार्गी करायला लावलं. त्याच्यामुळे हा विषय माझ्याकडे नव्हता आला, माझ्याकडे नव्हता. हो, वाणी साहेब, वाणी साहेब, माझ्याकडे आता आला नाही साहेब. एक मिनिट हा. आता एकदम तुम्ही मोक्यावर आले. एक मिनिट. 18-19 ला तुमचा कोणता माणूस इकडे होता लक्ष द्यायला? लोकांना पाणी प्यायला नाही, पैसे घेतलेत, 24 तास पाणी शब्द दिले, तुमचा कोणता माणूस होता मला एक सांगा. 1 मिनिट ऐका. एक मिनिट सांगा. दुसरी गोष्ट,
ही सोसायटी आम्हाला हौस नव्हती यांच्याकडून घ्यायची, यांनी दिली नाही. फेज 1 ची आम्ही घेतली, आम्हाला घ्यावी लागलीये. इकडे कचरा ना असा ढीगभर फुटभर झाला असता, सगळं बंद होतं. ही तुम्ही दिली की आम्ही घेतली? बोला. मला माहित नव्हतं, मी नव्हतो त्यावेळेस. ज्यांना माहिती आहे त्यांना कॉल करा. मी सांगतो ना, मी सिद्ध करून दाखवतो ते. सर नाही नाही हो सर, बिजू 5 मिनिट बस. ऐका हे बघा, आता मी सिद्ध करतो एक कसं बोलतात ते सिद्ध करतो. पण तिकडे आम्हाला माहिती आहे ना कसं काय. हे काय म्हणतात, मी 22-23 आलो ना, तुम्ही म्हणते ना, अहो साहेब, आमच्यातल्या 75% लोकांच्या अग्रीमेंटवर विक्रीला 100% लोकांवर अग्रीमेंटवर यांच्या साहेब पॉवर बॅटरी यांनी घेतली होती. तुम्ही काय सांगता नाही म्हणून. आणि दुसरी गोष्ट, हा मुद्दा वाणी साहेब, हा मुद्दा 10 वेळा चर्चेत गेलाय. हे आज उत्तर देत आहेत की मी नव्हतो, मग यांना माहिती नाही घेत आली. नाही सर, खर्च तर खरं 7.5 लाखाचा विषय मला माहिती. एक मिनिट थांबा, मी सांगतो. आधी सांगतो. 1 मिनिट, तुम्हाला किती वर्ष झाले आता इकडे जॉईन होऊन? 2 वर्ष झाली. 2 वर्षात किती वेळा तुमच्याकडे मुद्दा आला 7.5 लाखाचा? नाही आलाच नाही सर माझ्याकडे. मला हा विषय पहिल्यांदा मी माहिती. सांगतो ना साहेब, मला माहित नाही माहिती सर, नाही माहिती मला हा विषय माहित नाही. मुद्दे बोलतो ना. हे तुम्ही वाचलं नाही. एक मिनिट. नाही 7.5 लाखाचा विषय सर. एक मिनिट. नाही पत्रामध्ये विषय 7.5 लाखाचा. मी बोलतो ना. त्या बाबतीत सर एवढा मोठा रकमेचा विषय, एवढ्या मला मॅनेजमेंटशी बोलावं लागेल. आपण प्रूव्ह करू खोटं बोलतात ते. तर मला पार्किंग मी सांगतो ना, हा मी सांगतो ना. केदारी साहेब, तुम्ही काय म्हटले की मी 22-23 ला आलो. ते विषय लागलो सर. एक मिनिट, आमच्या सगळ्यांच्या अग्रीमेंट आहेत ना, विक्री पत्र आमच्यावर अग्रीमेंट सेल केलं ना, त्याच्यावर पॉवर ऑफ बॅटरी बडे साहेबांनी नाही केली, सही करायला नव्हते आले, आमच्या नावावर करून द्यायला ना, हे स्वतः होते. सर मी जरी इतके मोठे होतो हानी करत कुठल्या होते वर्षी? सुरुवातीपासून. तोच सांगतो विषय सर. मी मार्च 19 मजा मी तुमची जबाबदारी झटकू शकत नाही. जबाबदारी झटकत नाही. आता मी तुम्हाला त्यांनी माहिती करायचं सांगतो. नाही, नाही. तुम्ही हा, 7.5 लाख माहिती झटका करायला फक्त. सांगतो. कागद दाखव ना. कागद हो, दाखव वाणी ना. साहेब एक मिनिट. हा बेट डेबिट आपण उद्या बिल्डर सोबत करू. यांच्याशी मुद्दा पुढे आपण- क्लिअर झालं ते क्लिअर झाला. मुद्दा आता परत शेवटचा मुद्दा आलाय. पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे. शेवटचा मुद्दा आलाय. पुढचा मुद्दा काय? थांबा, आता मी सांगतो. आता ऐका, तुम्ही म्हणताना मला माहित नाही 7.5 लाख रुपये आम्ही अनेकदा मिटिंग केल्यात पुण्यात येऊन सुद्धा. त्या काळात आम्हाला इथं तुमचं फेल्युअर झाले, तुम्ही पाणी सप्लाय करायला, म्हणून आम्ही टँकरनी मोगलवले, आम्ही लोकांनी वर्गण्या काढल्या आणि 7.5 लाख रुपये तुम्ही द्या. तुमच्या 2024-22च्या 15/3/2022 मध्ये मुद्दा क्रमांक 10 तुम्ही लिहून दिले की आम्हाला 7.5 लाख रुपये तुम्ही द्याल म्हणून. तुम्ही 22 नंतर थांबा साहेब, दाखवतो. दुसऱ्या दिवशी अकाउंटला पैसे पाठवतो म्हणून पैसे 1 रुपया पाठवला नाही. पाठवला नाही. दुसरी गोष्ट लिहून दिलं होतं लिहून दिलं रायटिंग मध्ये, लेटर हेडवर त्यांच्या त्यांना दाखवून अधिकृत प्रतिनिधी लिहून दिले, मॅनेजर लिहून दिले त्यांच्या. तर हे तेच सांगतोय 22 साली लिहून दिले आमच्या प्रतिनिधींनी. काय लिहून त्यावेळेस दिले? 7.5 लाख उद्या 11 वाजेपर्यंत मॅनेजमेंट बरोबर चर्चा करून सकारात्मक कळवितो. कोणाचे? नाही शुभमच रिलेटेड. ते इकडे आता अजून सांगतो त्याला. अहो, हे साल कधी आहे? साल आहे, 22 लय साल. पंचनामे आहेत. आम्ही इतकं सहन करतोय ना. आता ऐका, अहो एवढं सगळं, आमच्या ड्रेनेजचा प्रश्न, आमच्या पाण्याचा प्रश्न, आमच्या बाकीच्या पार्किंगचा प्रश्न, आमचे सगळे प्रश्न, तरी आम्हाला खोट्यात टाकून 2016 ते 2026 आम्हाला तुम्ही नुसतं तारीख पे तारीख तरी देखील आम्ही सहन करतोय. आम्ही आता पेटून कधी उठलो, आम्ही प्रतिवाद कधी करायला लागलो, अरे आमचं भागत नाही आणि तुम्ही फेज 2च्या पोझिशन द्यायला सुरुवात केली. ऐका, त्याच्यासाठी दिनांक 3 जानेवारी 2026 ला आम्ही यांना पत्र दिलं, बाबा रे एवढी कामं पेंडिंग आहेत, तेवढी कामं करा. ती कामं लगेच तातडीने होऊ शकत नाही, आम्हाला माहितीये, पण तोपर्यंत कृपा करा की ह्याची पोझिशन चालू करू नका, फेज 2ची पोझिशन चालू करू नका. आमचंच भागत नाही. तुम्ही फेज 2च्या लोकांना राहायला आलं, तिथं पोझिशन दिलं तर आमचा अधिक त्रास वाढणार आहे. तुम्ही ही कामं राहणार आहेत, आम्हालाही माहिती. ही जादूची काळी नाही, लगेच होणार. तुम्ही एक कृपा करा आमच्यावर, तुम्ही पोझिशन थांबवा. तुम्ही लोकांना पोझिशन देऊ नका. पण त्यांनी आम्हाला आवेरून, अहो आज आम्ही इथं बसलोय साहेब, अजून पोटात अन्नाचा कण नाही. सकाळी 8:30 वाजल्यापासून बसलोय. आता दुपारी त्यांनी इथं आहे ना, इथं दुपारी एक चावी घेऊन गेला. माझ्याकडे पुरावा आहे. त्यांना ताबा देतो. अरे तुम्ही आम्हाला म्हणजे झटकून टाकता. पुढच्या काय मुद्दा राहिला? संपले का मुद्दे? आता मला सांगा, एवढी जर अपूर्णता आहे तर नवीन माणसाला पोझिशन देणं योग्य का अयोग्य? तुम्हीच सांगा. यांना जेवायला नाही तर अजून 4 माणसं वाढवलं, हे उपाशी राहतील की ते उपाशी राहतील की नाही? मग ते पोझिशन देणं चूक का बरोबर? तुम्हाला मान्य आहे चूक आहे, नाही का फसवतो? यांनी पण मान्य केलं ती चूक आहे. मग आता ताब्यात येणार का नाही देणार?
सर्वस्वी मॅनेजमेंटचा विषय आहे. मॅनेजमेंटशी बोलतोय बाबतीमध्ये हा विषय. पण जर ताबा देणं- साहेब जेव्हा येतील तेव्हा साहेबांशी ताबा समोर देणं समोर हा चूक ठरेल विषय. का बरोबर ठरेल? हा, जर या गोष्टी एवढे इन्कम कम्प्लीट आहे तर त्या कदाचित चूक होईल तो विषय. तेव्हा यांनी मान्य केले हा मुद्दा मिटिंग एक माझा शेवटचा मुद्दा राहिलाय, मी जबाबदारीने सांगतो. यांनी आम्हाला काल पत्र दिलंय का तुम्ही उपोषण करता, या चुका आहेत. पण साहेब, आज विजय कुराडे सरांनी या गोष्टीला समजा अधिकाऱ्यांना फोन केले, सगळे केले. आपण बीडीओकडे जायचं, आपण डेप्युटी कलेक्टर जायचं, आपण प्रांतांकडे जायचं, हे सगळं केलं. पण साहेब सिओन पर्यंत आम्ही आमच्या सहीवर आहे ना, यांना आमच्या सहीवर आणि आमच्या लेटेडवर यांना पूर्ण हे बघा सोसायटीचं लेटेड आम्ही केले, बिल्डर नाही केलं, आम्ही केलंय. आम्ही हे पत्रव्यवहार वेळोवेळी तर ठिकठिकाणी त्यांच्या आम्ही केले. सहकार्यानेच आपण सीओनकडे आम्ही सहकार्य शासनाकडे केलं पूर्ण. पत्रव्यवहार केलाय. माझा एक मुद्दा आहे. ऐका, उद्या काय? एक मिनिट ऐका. यांना नका हो, उद्या बिल्डर येत आहेत का ते विचारू त्यांना बिल्डर स्वतः. त्यांना आल्याशिवाय नाही, उठणार नाही, नाही. एक मुद्दा आहे. सर, एक मुद्दा राहिला. उपोषणाचं नोटीस तुम्हाला दिल्यावर तुम्ही त्यांना लेखी काय दिले? लेखी पत्र दिले सर काय त्यांनी दिले आपण. मित्र? वाचा किती ना. दिवसांनी दिले विचार? नाही, नाही, जाऊ द्या, किती दिवसांनी उद्या काय मुद्दे काय दिलं आहे? सांगा ना आम्हाला. जरा एक या पत्र तुमच्याकडे यांचं उपोषण चुकीचं तुम्हीच आहे वाचा. का? नाही, चुकीचं आहे असं काय म्हटलं नाही. चुकीचं आहे सर असं काय आपण बोलले नाही काय करू त्याच्यामध्ये. नये समजून सांगा आम्हाला. चुकीचं आहे असं काय आपण बोलले नाही काय सर लिहून त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण डेनी लाईन संदर्भातला जो उल्लेख केलाय त्या बाबतीत आपण शासनाचा प्रयत्न करू असं करतो. म्हणालो. येस म्हटलंय सर त्याच्यामध्ये. आपण काय कुठला विषय डिनाय केलेला नाही याच्यामध्ये. जो कॉमन ॲमिनिटी संदर्भातला त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता तर तो मुद्दा पण आपण त्यात क्लिअर केलाय. असा विषय नाही सर. बिल्डर फोन लावून मी उद्या येते का तू मध्ये दिली आता जाईल. ऐका, आमदार शरद सोनवणे यांचं भाषण चालू आहे. खरं तर ह्या लोकांना म्हणजे इतका त्रास होतोय याच्याबद्दल खरं तर आपल्या सर्वांना खेद वाटला पाहिजे आणि बिल्डरला जास्त कारण एवढ्या पवित्र दिवशी एवढी लहान मुलं महिला आज उपास हा म्हणजे तेच थोडक्यात तुम्ही लाज वाटली पाहिजे की आपल्या सर्व या महिला भगिनींना आणि सर्वांनाच खरं तर त्यांनी दिवसभर ताटकळत ठेवलं. आणि खरं वास्तविक आता सर फोन लावतात तर त्यांनी उचलला नाही आणि उचलल्यावर काय म्हणतात काहीतरी बोलून झालंय त्या उद्या तर सगळं त्यांनी खरं वास्तविक दिवसभरात आज येऊन ह्या समस्या सोडवायला पाहिजे होत्या, परंतु त्यांनी ते केलं नाही. यांच्या ज्या 8 मागण्या आहेत त्याच्याबद्दल आता जे बिल्डर याचे म्हणजे व्यवस्थापक प्रतिनिधी आहेत केदारी साहेब आणि काय तर त्यांना पण समर्पक उत्तर देता आलं नाही. म्हणजे लोकांचा अतिशय तसं तर तुम्ही एवढी मोठी स्कीम सगळ्या करता मागण्याबाबत मान्य आहे त्यांना. सगळं आणि माहिती त्यांना त्यांना. सर्व मागण्या मान्य आहे, सर्व त्यांना मान्य आहे, परंतु त्यांनी पूर्ण आउटपुट करायच्या काय मागण्या. करत नाही ते. आणि लोकांच्या समस्या आहेत तशाच आहेत. हे म्हणजे आजचा समस्या नाहीये, ही 2016 पासून चाललेली गोष्ट आहे. एवढं मोठं ज्यावेळेस तुम्ही समजा उभं करता प्रोजेक्ट त्यावेळेस तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार आधी करायला पाहिजे होता, परंतु हरकत नाही. आता तुम्ही कमीत कमी लोक आज एवढे जर त्रास होतोय तर तुम्ही याचा विचार आधीच करायला पाहिजे होता, पण त्यातही तुम्ही दिरंगाई चालू केली. 8 मागण्या आता आपण सर्व मांडल्या आणि त्यांच्या प्रतिनिधींची उत्तरं आपण ऐकली. त्यात काहीच समर्पणा दिसत नाही. म्हणजे होईल नाही होईल याचं काहीच दिसत नाही. त्यामुळं मगाशी मला वाटतं विजू सरांनी फोन केला होता अतुल शेठला आणि आपणही फोन लावला शरददादांना. तर शरददादा असतील, अतुल शेठ आणि अजून अन्य कोण असतील मग आम्ही आहे. समजा आमच्याबरोबर जीवन शेठ आहेत, विजू सर आहेत, जयसिंग अण्णा आहेत. उद्या त्या बिल्डरने इथं यावं. अधिकाऱ्यांनी आता बोलवलेलं आहे ते विजू सर एकत्रित बैठक लावून, परंतु याच्यातून मार्ग निघाला पाहिजे. कारण लोकांना एवढं ताटकळत ठेवणं, लोकांना त्रास देणं हे काही योग्य नाही. बिल्डरांची म्हणजे याच्यामध्ये म्हणजे पूर्णतः चूक आहे असं मला एकंदरीत सर्व आपल्याला दिसतंय. आणि त्यासाठी त्यांनी उद्या येऊन त्यांचा आता फोन येतो. 1 मिनिट. हॅलो सर, आता काय झालंय इथं सगळ्या लोकांशी सगळ्यांचं म्हणणं इथं घेतलंय, सगळ्यांचं बोलणं चालू आहे, तुमच्या लोकांशी बोलणं केलंय. जे काही सगळ्या मागण्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत 2016 सालापासून जे पेंडिंग इश्यूज आहेत त्यावर चर्चा झाली आणि सगळं तुमच्या लोकांना ते मान्य आहे की या सगळ्या अपूर्णता आपल्याकडे राहिलेल्या आहेत. आता अतुल बेनके साहेबांशी बोलणं झालं, आमदार साहेबांशी पण बोलणं आता होईल. ते सकाळी अधिकाऱ्यांना घेऊन इकडे येत आहेत. लोकांची आग्रही मागणी आहे की तुम्ही स्वतः इथं हजर असणं अत्यंत आवश्यक आहे. मी उद्या दिल्लीला आहे साहेब, मला एक काम आहे. तुम्ही उद्या येणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही यावं अशी सगळ्यांची मागणी आहे. कारण काय 16 सालापासून 10 वर्ष ही लोक सगळ्यातून या यमयातना भोगून चाललेले आहेत. आम्ही ती मुलगी पाहिली लहान, तिच्या अंगावर सगळे मच्छर चावल्याने सगळे फोड उमटलेत. आणि साहेब मला वाटतं एक ह्युमॅनिटी म्हणून बिझनेस तुम्ही करा, पैसे कमवा, पण लोकांच्या आरोग्याशी जीवनाशी खेळण्याचा अधिकार ना तुम्हाला ना कोणाला आहे. आडेपाटामध्ये 1 नंबरची स्कीम आहे साहेब. अहो ती घाला खड्ड्यात ती 1 नंबर स्ट्रीम. अहो ते आम्हाला शरम वाटायला लागली. तुम्ही काय बोलताय भाषेत, म्हणजे तुम्ही काय आता माझी ग्रॅव्हिटी आम्हाला समजली. आधी करून जे लोक बोलतात ना, मान्य आम्हाला मान्य आहे सगळं, हे राहिलंय मान्य. मग आपण ऍज अ बिल्डर म्हणून तुम्ही काय करत होतात
हा प्रश्न आहे. त्यामुळे माझी विनंती तुम्हाला, तुम्ही उद्या स्वतः सगळे इथं आले तर फार बरं होईल. बाकी काम बाजूला ठेवा, उद्या सगळे तुम्ही इथे या. उद्या मला दिल्लीला हे आहे, नाही येता येणार उद्याचं. पण मी ऐका, आता तुम्ही आता कुठे आहात? तुम्ही आता पुण्यात आहे का? कुठे आता? हा, आता मी पुण्यात पोहोचलो आहे. मग तुम्ही, माझं काय म्हणणं, सगळे फ्लाईट पकडायला तुम्ही इथून जा, पुण्याला जायचं असेल तर इथे या. तुमच्या शेतावर लाईनवर बोलतील, मला 2 दिवसांनी ते यावंच लागेल, मार्ग काढावा लागेल. तुम्ही आता तुमच्याशी जे लोक कनेक्ट काही कॉन्टॅक्ट करून बोलतील त्यांना तुम्ही अश्योर करणं गरजेचं आहे. आणि हा विषय लिटरली म्हणजे याच्यामध्ये कुठलंही पॉलिटिक्स नाही किंवा कुठलंही कोणाचं पर्सनल इंटेन्शन काही नाही. त्याचा काही संबंध नाही. तुमचं फेल्युअर आहे. हॅलो, लिटरली युअर फेल्युअर, तुमचं फेल्युअर सगळं एक्सपोज झालं इथं. ओके. आणि डोंट म्हणजे इग्नोर करू नका, बी सिरियस ऍटलीस्ट. मंगेश अण्णा नका. म्हणजे इथं बघा, आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत मंगेश अण्णा आहेत, त्यांच्याशी बोला एक मिनिट जरा. भावना ऐका. हॅलो, हा साहेब नमस्कार. नमस्कार. खरं तर साहेब, तुम्ही आज येऊन या लोकांची दखल घ्यायला पाहिजे होती. कारण लोक सकाळपासून महिला आहेत, लहान मुलं आहेत, आणि एवढ्या पवित्र दिवशी त्यांना तुम्ही इतकं ताटकळत ठेवलंय, आणि तुम्ही परत आजही परत जाताय आणि परत म्हणता मला यायला जमणार नाही. बरोबर नाही, कारण ते उपोषण काही सोडणार नाही. तर मला असं वाटतं, तुम्ही समजा तुमचं दिल्लीचं काम जर पोस्टपोन करता येत असेल तर तुम्ही ते करून इथं यावं, अशी माझी विनंती आहे. कारण साहेब, एवढी मोठी स्कीम आता तुम्ही सांगितली, एवढी मोठी स्कीम करताना तुम्ही लोकांचा विचार नाही केला, फक्त स्कीमचा विचार केलाय किंवा तुमचा आर्थिक उत्पन्नाचा विचार केलाय. माझी जबाबदारी आहे ती मी पूर्ण पाळत असतो. ऑलरेडी केलेले आहेत. मग केलेले तर मग लोक येडे आहेत का साहेब, उपोषणाला बसले? आता कसं काय होईल? उद्या व्यक्ती पण येतील, कन्सल्टंट पण येतील. काय जे असेल त्याचं काय असेल, असं नसतं साहेब, ऐका, ते करायला तयार आहे. असं नसतं साहेब, तुम्ही स्वतः यायला पाहिजे, लक्षात घ्या. असं चालत नाही. तुम्ही उद्या मला येता येत नाहीये. उद्या दिल्लीला आहे. मग तुम्ही आज का नाही आले साहेब? आज यायला पाहिजे होतं ना दिवसभरात. हो साहेब, ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्हाला जर गांभीर्य नसेल ना, उपोषण तर चालूच आहे. अधिकारी लोकांना सगळ्यांशी बोलून मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहेच आहे. तुमची जी साईट चालली ना, तुमचं ऑफिस, ते टाळा ठोकून बंद करू आम्ही. पोझिशन तर नाहीच नाही. तुमच्या माणसाला घुसून देणार नाही आम्ही, आळेकर मंडळी सगळे. तुम्ही आमच्या नाते नका लागू. सर म्हणतात ते बरोबर आहे ना? म्हणजे काय होईल माहिती का, तुम्ही लिटरली एन्जॉय करताय सगळं, असा अर्थ त्याचा होतोय. खूप हॉट आहे सध्या कंडिशन इथं. तुम्हाला काय आमदार साहेब बोलतील, कोणी सगळे लोक तुमच्याशी फोन बोलणार आहेत, पण याचं काय मी लक्षात घ्या, सगळे बाजूला राहतील. मी स्वतः टाळं ठोकून बंद करून टाकू तुमचं कार्यालय सगळं. मग कोणाला घ्यायचं तुम्ही घेऊन या मग. आणि माझं नाव विचारा, कोणाला माहिती घ्यायची घ्या जरा, परत सांगायला लावू नका. नाही आलो पुढचा मार्ग घेऊन आपण, ते काही असं नाही चालणार काही.